आमदार वरुण सरदेसाई आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. वरुण सरदेसाईजी, मुंबईमधील लिकरचा जो मुद्दा होता तो आता उपस्थित करण्यात आला होता. इमारतींमध्ये जर दुकानं असतील तर त्या संदर्भातील परवाना संदर्भातला मुद्दा चर्चेला आला. नेमका मुद्दा काय होता, काय सांगणार? मुंबईमध्ये ज्या रेसिडेन्शियल सोसायटी आहेत, अनेक विभागामध्ये आपण पाहिलं असेल की रेसिडेन्शियल सोसायटी आणि त्याच्या खाली कमर्शियल म्हणजे गाळे काढण्यात येतात आणि खाली मग एखादा गाळा हा लिकर शॉपला देण्यात येतो. माझ्या विधानसभा मतदार संघामध्ये अशा काही इमारती आहेत त्याच्यामध्ये वरती रहिवासी राहतात आणि खाली एक नाही तर दोन दोन देशी दारूची दुकान आहेत. म्हणून आम्ही आज अजितदादा जे एक्साईज मिनिस्टर आहे त्यांना आम्ही विचारलेलं की पहिली गोष्ट ही परवानगी मिळते कशी, आणि त्यानंतर सरकारचे असे निकष असताना की जवळ शाळा नको, कॉलेज नको, मी ज्या या देशी दारूच्या दुकानाबद्दल बोलतोय तिकडनं अगदी चालायच्या अंतरावर ऍसिड इंटरनॅशनल स्कूल आहे तरी देखील ते चालतं. आणि सगळ्यात हास्यास्पद गोष्ट ही की लिकरचं दुकान टाकायला तुम्हाला हाऊसिंग सोसायटीची परमिशन लागत नाही, पण जर तुम्हाला ते काढायचं असेल तर त्या महानगरपालिकेच्या वॉर्डामध्ये जवळपास 75% मतदान घ्यावं लागतं. मी सभागृहात तोच मुद्दा उपस्थित केला की आमच्याकडे वॉर्ड हे 50,000चे आहेत. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचा ठराव वगैरे करणं ही एक वेगळी गोष्ट, पण आमच्याकडे आम्ही 50-50 हजाराच्या वॉर्ड मधनं एवढे लोकांचं मतदान घेणार, मग तुम्ही शहानिशा करणार. म्हणजे देशी दारूची दुकानं किंवा दारूची दुकानं ज्याला नागरिकांचा विरोध आहे ती आम्ही हटवूच नाही शकत, हा प्रश्न आहे. निश्चितच यासाठी काय करावं लागेल, तुमच्या लेखी काय करावं लागेल, तुमचा प्रश्न काय आणि तुमचं या सगळ्यावरती जे आपले शुल्क उत्पादन मंत्री आहेत त्यांच्याकडे तुमची मागणी काय? सर्वप्रथम माझी ही मागणी आहे की जेवढी लिकर स्टोअर आहेत ही पूर्ण कमर्शियल बिल्डिंग मध्ये असावीत. ही रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये याला परवाने देऊ नये. तुम्ही जर त्यांना रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये परवाने दिले तर त्याची जी सोसायटी आहे त्या सोसायटीची मान्यता पाहिजे. ती मान्यता सुद्धा केवळ काय बाबा 20% 25% नको तर 80-90% जर सभासदांनी त्याच्यावर सही केली तरच आपण त्यांना द्यावी. आणि जर बहुतांश लोकांचा एखाद्या गोष्टीला विरोध आहे, कारण कसं आहे बघा, लिकरला विरोध काय सगळ्यांचा नसतो, पण तिकडे होतं काय, एखादी देशी दारूचं जर दुकान आलं तर संध्याकाळी ते सेवन करणारे लोक तिकडे येतात, तिकडेच दारू पितात, तिकडेच लघुशंका करतात. त्याच्यामुळे महिलांना, ज्येष्ठांना, लहान मुलांना सगळ्या त्या परिसराची वाट लागते. प्रश्न तो आहे. वाईन शॉप असावी नसावी हा पूर्ण वेगळा विषय. रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये एक असावी का हा आमचा विषय. एक वेगळा प्रश्न आहे वरुण सरदेसाईजी, आतापर्यंत राजकारण तुमचं होतं विधान भवनाच्या बाहेर होतं, विधान भवनामध्ये आमदार होऊन पहिल्यांदाच आलेला आहे, अर्थसंकल्प सुद्धा पाहिलेला आहे. काय सांगाल, एकंदरीत वातावरण कसं होतं? वातावरण भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि अर्थसंकल्पाकडनं खरं म्हणजे आम्हाला भरपूर अपेक्षा होत्या, कारण एवढं मोठं मॅन्डेट मिळालं असं प्रत्येक वेळी मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतात. आणि त्यामुळे ज्यांनी एवढं मोठं त्यांना मॅन्डेट दिलं ते लाडकी बहिणीचे सगळे लाभार्थी असतील किंवा शेतकरी असतील, आणि ग्रामीण भागातनं प्रचंड मोठं मतदान देण्यात आले, प्रचंड त्यांच्या जागा निवडून आलेत, आणि त्यामुळे त्यांना काहीतरी आता रिटर्न गिफ्ट मिळेल असं वाटत होतं, पण पूर्णपणे निराशा झालेली आहे. या बजेटमध्ये नक्की काय साध्य केलं हेच आम्हाला कळत नाही. म्हणजे डिफेन्सिव्ह बजेट असताना सुद्धा तूट आहे, डिफेन्सिव्ह बजेट असताना सुद्धा तूट आहे. किमान बाबा आपली तूट जरी नसती तरी देखील आम्ही समजलो असतो 45,000 कोटी हे आपलं खर्च आणि उत्पन्नामध्ये हा फरक आहे. त्यामुळे नक्की साध्य काय केलं मला वाटतं कम्प्लीट फेल्युअर आहे. आपल्या पक्षाकडून नेहमीच विद्यार्थ्यांची बाजू तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये मांडत आलेला आहात. काय वाटतं शैक्षणिक दृष्ट्या या अर्थसंकल्पामधून काय मिळेल, कारण सीएटच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बहुमत मिळालं? शैक्षणिक दृष्ट्या पण काहीच नवीन नाही, स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातनं काहीच नवीन नाही. असं वाटलं होतं की एवढं मोठं मॅन्डेट असताना, जवळपास 230 आमदार त्यांच्या सोबत असताना काही आमूलाग्र बदल आपल्याला करता येतात का, याकडे आम्ही बजेटकडे अतिशय अपेक्षेने पाहत होतो. अनेक वेळेला असं होतं की स्थिर सरकार आल्यानंतर मोठे बदल करता येतात, मोठे निर्णय घेता येतात. ठीक आहे, आम्ही जरी विरोधात असलो तरी जनहिताचा एखादा निर्णय घेतला तर आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा देऊ, पण असा एकही निर्णय घेण्यात आला नाही, अशी एकही गोष्टी करण्यात हे दुर्दैवी आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील.